चला मित्रांनो, आय होप तुम्ही चांगला असाल. तर आज मी तुम्हाला वापस सांगतो MCB बद्दल थोडीशी माहिती, जी त्या दिवशी थोडी कमी राहिली सांगायची, पण आज मी परत सांगतो तुम्हाला. हा आहे आपला हॅवेल्स कंपनीचा MCB सिंगल पोलच आहे हा. आणि ह्याच्याबद्दल अजून एक माहिती सांगायचं राहिलं तर ह्याच्यामध्ये टाईप्स असतात, 5-6 प्रकारचे टाईप्स असतात. त्यापैकी B टाईप, C टाईप, D टाईप, Z टाईप, K टाईप असे प्रकारचे टाईप्स असतात. तर जास्तीत जास्त हा C टाईप MCB आहे. तर हा आपण जास्तीत जास्त टूल पंप, परत एक फ्रीजसाठी वापरला जातो. हा 20 एम्पियरचा MCB आहे. तर तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं तर हा जास्तीत जास्त 3 ते 5 टाइम्स आपल्या डिव्हाइसला सपोर्ट करतो वाचवण्यासाठी. हा इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे आणि हा फ्यूजपेक्षा 100 पटीने तरी बरा आहे, जेणेकरून आपले डिव्हाइस वाचू शकतात ह्याच्यामुळं. तर बघू शकता हा सिंगल पोल MCB आहे. ह्याला तर मी तुम्हाला सांगितलं MCBचा अर्थ. MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर एवढं सांगतो. आणि बाकी हा होम अप्लायन्सेससाठी वापरला जातो. C टाईप, D टाईप. बाकीचे जे MCB आहे Z टाईप, K टाईप हे प्रत्येक टाईपनुसार वापरले जातात. त्याच्यामुळं ह्याचं हे तर आपण सांगतो तुम्हाला की का नाही, एअर कंडिशनरसाठी पण C टाईप वापरण्यात येऊ शकतो, जेणेकरून एखादा समजा एअर कंडिशन हा जास्तीत जास्त एक 2 टनचा एअर कंडिशन असेल तर 20 एम्पियरचा MCB वापरला जातो C टाईपमध्ये पण 4 एम्पियरवाला. ह्याच्यामध्ये पण एम्पियरमध्ये रेटिंग असते, तर 4 एम्पियर. तर हा 4 एम्पियर नाही आहे, पण तुम्हाला सांगतो 4 एम्पियर वापरला जातो. तर बाकी सांगायचं म्हटलं तर ह्याची कॅपॅसिटीनुसार हे ठरलं जातं, किती टनचं AC आहे, किती टनचं एअर कंडिशन आहे, किती टनचा हीटर आहे, त्याच्यानुसार आपण MCBचा वापर करतो. बाकी पुढच्या वेळेस अजून माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बाकी एवढंच. बाकी चला मित्रांनो.